3 षटकाची समाप्तीने वीरभजन कारवीर संघाची 3 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 44 44 लॉस ऑफ 1 विकेट एंड ऑफ द थर्ड ओव्हर. चांगली धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर. चौवेचाळीस धावा 44. यावेळी मात्र क्लीन बॉल चेंडू ब्युटिफुल आणि दांडी गोलला चेंडू मध्ये दमखम आणि उखळले जाते स्टंप. धावसंख्या आपण पाहतोय 44 धावा आहे आणि 44 धावसंख्या दुसरा फलंदाज इथे बाद होतोय. जयेश म्हात्रे आणि पप्या खारीक हे 2 फलंदाज बाद होऊन फॅलोमध्ये परतले. महेश बोला अजूनही खेळपट्टीवर आहे आणि त्याला साथ देण्यासाठी लवेश येतोय. लवेश नाईक यावेळी मात्र अराउंड लेग आणि त्रिफलात फलंदाजाने यशा दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या यशा वाकवल्या. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी आपण पाहतोय. खराब शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला तर गोलंदाज विकेट हॅट्रिकवर आहे. तसं मित्रांनो 14 मार्च आणि आजच्या दिवशी 1999 मध्ये पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वसीम अक्रम यांनी लाहोर टेस्टमध्ये श्रीलंकेविरुद्ध टेस्टमध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा विक्रम केला होता. पाहूया विकेट हॅट्रिक घेतोय का गोलंदाज भूषण. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 विकेट हॅट्रिक आतापर्यंत झालेले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये 45 विकेट हॅट्रिक आणि T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 13 विकेट हॅट्रिक झालेले आहेत. पाहूया गोलंदाज विकेट हॅट्रिक होतो भूषण. पाहूया या स्पर्धेमध्ये दुसरी विकेट हॅट्रिक साजरी करतोय का. या अगोदर पिंपला संघाकडून पहिली विकेट हॅट्रिक अनंत या गोलंदाजाने केली होती. यावेळी लॉप केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका क्षेत्ररक्षक चेंडू काढल्याने पाहूया तिथे काय घडलंय. आमचे पंच मोमीन सर तिथे स्वतः जात आहेत. झेल तर उत्कृष्टरित्या पकडलेला आहे सीमारेषा लगत काय इंचेस आतमध्ये आणि आजच्या दिवसामधील पहिली विकेट हॅट्रिक या ग्रामीण फॉर्मॅट मधले या स्पर्धेमधले दुसरी विकेट हॅट्रिक आपण पाहतोय भूषण या गोलंदाजाच्या माध्यमातून. नक्कीच आपण रिप्ले मध्ये पाहिलेलं आहे. विकेश याचं कौतुक करालोय. काही इंचेस आतमध्ये हा झेल पकडलेला आहे. सुरेख झेल हे आपण रिप्ले मध्ये पाहू शकता. लॉप करण्याचा प्रयत्न
लॉफ्टेड फटका, मात्र जे क्षेत्र निवडलं त्याचं चुकीचं होतं, कारण विकेश त्या क्षेत्रामध्ये सज्ज होत आहे. सुरक्षित हातांची झोली पेश केली होती आणि जवळजवळ षटकाराचं रूपांतर कॅचमध्ये केलं होतं. यावेळी फुलटा चेंडू हवेमध्ये, हो हो हो, अप्रतिम प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. पूर्णपणे झोकून दिलं होतं स्वतःला, कौतुक करायला गेलं नक्कीच क्षेत्ररक्षकाचं. ज्याप्रमाणे हा झेल जर झाला असता तर नक्कीच यंदा जंगमाचा विचार केला तर जयेश म्हात्रे याच्या नवे कॅच ऑफ द एअरचा विक्रम आहे, जो नक्कीच कुमार भोई टेंबोली संघाचा फलंदाज आहे. त्या फलंदाजाचा कुंतीबाई जोशी स्मृती चषकामध्ये वडुनगर चषकामध्ये जो सूर मारून कव्हर सिरीजमध्ये झेल पकडला होता, तो यंदाच्या अंगामधील सर्वोत्कृष्ट झेल. मात्र तो झेल आपण पाहिला होता. त्या झेलचा विक्रमाची कदाचित बरोबरी झाली असती जर हा झेल पकडला असता तर. यावेळी अतिशय उत्कृष्ट फटका लॉंग लेग रिझन मधून चेंडू जो होते सीमा पार, हा चौकार. अर्धशतकी पूर्ण होत आहे कारिवली या संघाचा या चौकाराने. फुलटा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला फिरकून दिलेला आहे, चेंडू जो होता सीमा पार, हा षटकार. हे आपण पाहू शकता गुडघ्यावर बसून स्लॉक स्वीप केलं होतं. अतिशय उत्कृष्ट फटका, ब्रँडेड स्ट्रोक आपण पाहतोय फलंदाजाच्या बॅट मधून. आणि धावसंख्या 6ने वेगाने होते, धावसंख्या 6ने ओढून होते ती 56 लॉस ऑफ 4 विकेट, लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. छप्पन्न धावा आणि 57 धावांचं लक्ष्य ठेवलेलं आहे प्रतिस्पर्धी नक्षत्र इंटरबजेट चौदरपाडा या संघासमोर. वेलकम आमचे सूत्रसंचालक मनोहर तरे सरांचं इथे आगमन झालेलं आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या चषकामध्ये. तर अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर जे आव्हान ठेवलेले पाहतो आपण 4 षटकामध्ये निर्धारित धावफलकावर जर पाहिला आपण धावा आहेत त्या इथे मात्र 56 आणि 57 धावाचं आव्हान असेल हा सामना जिंकण्यासाठी. धुमाल चर्चा करूया आपण, कारण की काल पहिल्या दिवसापासून ज्या प्रकारे एकच चर्चा आहे बालाजी चषक 2020चा हा धमाका पाहतोय आपण. सिटी क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट आणि 40+ क्रिकेटसुद्धा म्हणजे 3 रिमिक्स क्रिकेटचा आनंद घेतोय. याचा संपूर्ण क्रेडिट आपण देतोय DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक आणि हजारो युवकाच्या गळ्यातली तैत असलेले दयानंद चोरगे साहेब, बालाजी टीमचे सर्व खेळाडू, त्यामध्ये मी अर्जुन नाव घेईल, निजित जितू मानेरकर दादा आणि संपूर्ण बालाजी स्पोर्टचे जेवढे पण खेळाडू आहेत त्यांच्या माध्यमातून अतिशय लाख मुलाचं सहकार्य आपण पाहतोय. आणि म्हणूनच एक बिग शो पाहतोय. पाहू शकता आपण आपल्या TV स्क्रीनवर बम सुभाष ठाकरे, DY फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश पाटील साहेब, त्याच्या समेत पाहतो आपण निलेश दादांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आणि त्याच्या समेत पाहतोय आपण मनोहर तरे सर. नक्कीच आपण पाहू शकतो आपल्या TV स्क्रीनवर अपार मेहनत नक्कीच बालाजी स्पोर्ट्स संघाच्या सर्व मेंबर्सने घेतलेले आहे. आणि DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेचंही कौतुक करावं लागेल. त्यांच्या माध्यमातून केवळ क्रीडा क्षेत्रामध्ये नव्हे तर अनेक क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी केली जाते. या ठिकाणी सन्माननीय उद्योगपती प्रेम वाकडे साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपण आज विनंती करतोय आपण व्यासपीठावर याचं वेलकम, सुस्वागतम. आपण पाहतोय DY फाउंडेशन महाराष्ट्रात आयोजित बालाजी चषक 2020. तर अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर सर्व तमाम क्रिकेट रसिकांचं, आलेल्या सर्व मान्यवरांचं, या स्पर्धेचे आमचे आयोजक ज्यांच्या माध्यमातून मित्रांनो आपण टेनिस क्रिकेटचा एक अतिशय मानाची स्पर्धा पाहतोय. भिवंडी तालुक्यातली बालाजी चषक 2020चा हा 30सा दिवस पाहतोय आपण. अतिशय सुंदर हा मैदान पाहतोय आपण. ग्रामपंचायत क्रीडानगरी
सोनाळ्याच्या ऐतिहासिक मैदानावर 4 स्टँड ठीक आमच्या समोर पाहतोय आपण स्वर्गीय शक्ती शिवराम पाटील स्टँड, सोबतच पाहतोय स्वर्गीय मोतीराम कृष्णा पाटील स्टँड, स्वर्गीय अनंता बापू पाटील स्टँड, आणि अप्रतिम नियोजन आयोजन एकच चर्चा. कारण की सुभाष धुमाल जर पाहिलं आपण सिटी क्रिकेट सोबतच ग्रामीण क्रिकेटचा आपण तब्बल 56 संघांना इथे मात्र संधी दिलेली आहेत. आणि खास एक गोष्टीचं विवरण करावं लागेल, पडगा असोसिएशन आणि भिवंडी क्रिकेट ग्रामीण असोसिएशन या दोन्ही असोसिएशनच्या माध्यमातून ज्या संघांना संधी दिली एक चांगली गोष्ट आहे. आणि त्यामध्ये पाहतोय आपण 10 संघ 40+ सुद्धा आहेत. आज सकाळी पाहिले आपण 2 संघ सामने झाले 40+ च्या माध्यमातून. श्री गणेश भरोडी संघाचं जर आगमन झालं असेल किंवा कुठलाही खेळाडू जरी आला असेल तर विनंती आहे आयोजकांच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर येऊन संपर्क साधायचा आहे. प्रतीक सज्ज होतोय गोलंदाजी करण्यासाठी. समोर खेळण्यासाठी फलंदाज असलेला पाहतोय आपण योगेश आणि विक्की. चौदरपाडा संघाचा जर विचार केला आपण नो डाऊट निलेश. पहिलाच खराब चेंडू, नो बॉलचा इशारा आणि संधीचं सोनं केलं, भिरकावून दिलं चेंडूला. वाईड स्पीड विकेटच्या वरतून हा षटकार. या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे या स्पर्धेचे सर्व डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वनमॅन शो बिग शो दयानंद मोतीराम चोरगे साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अगदी बरोबर सांगितलं आपण. नुकतंच साहेबांचं आगमन झालेलं आहे, सज्ज होतोय. यावेळेस पात्र अजून नो बॉलचा कॉल हवेत आहे. सुरुवात मात्र खराब पाहायला मिळाली. सुभाष धुमाल ज्या प्रकारे अपेक्षा होती की एक चांगली टफ फाईट करेल काय, कारण की पहिल्या जर षटकामध्ये लागोपाठ दुसरा हा नो बॉल फ्री हिट. धावसंख्या 10. अजून कुठल्याही प्रकारे चेंडू टाकले गेले नाही, पण इथं मात्र धावपलकावर धावाच्या 10. फ्री हिट असेल अजून. समोर कोण आहे इथं मात्र पाहतोय आपण फलंदाज सागर योगेश. एक चांगला असा महान फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे चौदरपाडा संघाच्या माध्यमातून त्या फलंदाजाला फ्री हिटचा हा चेंडू असेल. यावेळेस पात्र स्लॉक स्वीप करायचं होतं. काय घडलंय पाहायचंय. चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही आणि चेंडू इथं मात्र फरार होईल. नशिबाचा हा चौकार. गावागावात मिळतोय मान, गावागावात मिळतोय मान. गोरगरिबाला करीची दान, गोरगरिबाला करीची दान, गोरगरिबाला करीची दान. धन्यवाद डीजे. एक दमदार सुरुवात पाहतोय आपण. सुभाष धुमाल जर विचार केला आपण 56 धावांचं आव्हान आहे, 57 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये नशिबाची साथ थोडं पाहतोय आपण चौदरपाडा संघाकडे आहे. 40 मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न केला ऑफ ड्रिफ्टच्या स्वरूपात. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय, पण त्यापूर्वी अतिशय वेगात एका चोरटी धाव इथे मात्र पूर्ण करताना या एका धावेने संघ धावसंख्या पुढे सरकते ती 15. प्रत्येक संघाला आम्ही कालपासून एकच सूचना करतोय की आपण 1 तास अगोदर रिपोर्ट करायचे आहे सर्व संघांना. आम्ही कालपासून आणि काल बऱ्याच संघांना पॅनल सुद्धा केल्या गेलं जे संघ उपस्थित वेळेवर हजर नव्हते. इथं मात्र सामना कसा होईल हे पाहायचे. पहिल्या षटकामध्ये एक चांगली धावसंख्या चौदरपाडा संघाची. याच पात्र पंच केलेल्या हवेत एक्स्ट्रा कव्हर रिजन कडे चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि पहिल्या विकेटचं इथे मात्र पतन पाहतोय.
विशाल येते क्रमांक 3 वर ज्या विकेटची आवश्यकता तो ब्रेक थ्रू इथं मात्र मिळून देतोय. गोलंदाज प्रतीक पहिल्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी करतोय, पण जेव्हा विकेटची आवश्यकता असताना आपल्या संघाला विकेट मिळवून देतोय प्रतीक हा गोलंदाज. धावसंख्या धावफलकावर जर पाहिली आपण अजून स्थिर आहे 15. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहूया क्षेत्ररक्षण तोच आहे. इथं मात्र योगेशसाठी गली कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. याच पात्र ऑफ ड्रिफ्टचा आपण फटका पाहतोय. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण अतिशय वेगात परत योगेश हा एक सिंगल पूर्ण करतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या 16. बालाजी चषक 2020 हा अतिशय अप्रतिम आयोजन आणि उद्या मित्रांनो 15 तारीख आणि ठीक रात्री 8 वाजता एक कीर्तिमान इतिहास लिहिला जाईल. बालाजी चषक 2020 मध्ये या स्पर्धेचे आमचे वन मॅन बिग शो हजारो युवकाच्या गळ्यातली तैत भिवंडी सिटी असो की ग्रामीण एकच नाव म्हणजे दयानंद चोरगे साहेब यांच्या माध्यमातून फ्रेंडशिप सामना होईल. ग्रामीण आणि सिटी ओपन हा एक देखणी लढत पाहायला मिळणार आहे. जो संघ विजेता होईल त्या संघाला मात्र 2 व्हीलर बक्षीस असेल. फुल टॉसवर घेऊन फटका आहे दमदार. चेंडू जाईल मिड विकेटच्या वरतून हा षटकार. येताव साई मी साऱ्यांच्या आधी नावाची तुझ्या मी लावता उदी नावाची तुझ्या मी लावता उदी नावाची तुझ्या मी लावता उदी सुख वाटे यो देवला मधी. सुभाष धुमाल हा जो संघ आहे चौदरपाडा आदर्श इलेव्हन धानिवली चषकामध्ये क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारली होती. एक पॉवरफुल संघ आहे. यावेळेस पाहता थोडासा टप्पापणानंतर चेंडू बाहेर निघाला होता. आडा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला गेलं बीट होतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण धावफलकावर धावा त्या 1 बाद 22 एक मजबूत सुरुवात आहे इथं मात्र चौदरपाडा संघाची. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. श्री गणेश भरोडी संघाचा संगणक आपण लगेच संपर्क साधायचे. आपल्याला विनंती असेल की आपण लगेच यायचं आहे. श्री गणेश भरोडी संघाचा संगणक किंवा कुठला जरी खेळाडू आला असेल तर आपल्याला विनंती असेल की आपण लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. तर 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 35 धावाची आवश्यकता. का एक अतिशय रंगतदार सामना आपण पाहतोय. कुठल्या संघाचा होईल विजय, पण इथं मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये पाहतोय आपण चौदरपाडा संघ. महेश इथं मात्र सज्ज होते. रडपमध्ये चुकतोय. सुरुवात अजून करता आली नाही. सुरुवात करतोय इथं मात्र गोलंदाज. अजून एका विकेटची आवश्यकता असेल इथं मात्र कारिवले संघाला, पण मात्र योगेश याला खेळपट्टीवर आणणं गरजेचं आहे आपल्या संघासाठी. यास मात्र आडव्याटण्या फटका होता. आतल्याकडे चेंडूचा टोन असं वाटलं की आकाशने प्ले डाऊन होतोय काय. फायनली एक रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत मात्र योगेश एक धाव सहज पूर्ण करतोय. या एका धावीने संघात धावसंख्या पुढे सरकते 23. 17 चेंडू आणि 34 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. अजून जर आपण सामना पाहिला दोन्ही संघाकडे सारख्या प्रमाणात हा सामना रंगतोय. निश्चित क्रिकेटमध्ये मोठा आणि लहान नसतोय सुभाष धुमाल, कारण की इथं मात्र मी दोन्ही संघाला समान मानेन. 50-50 दोन्ही संघ अतिशय चांगले दर्जेदार आहेत. कधी काय घडेल हे सांगता येत नाही. कालच्या दिवसामध्ये पाहिलं आपण की इथं मात्र बॉयप्रेम किवणी दिव्या संघ एक अतिशय मजबूत संघ आहे, म्हणून मी त्याला एक मोठा उलटफेर म्हणणार नाही. कारण की ज्या संघाकडे अरविंद आहे, सागर आहे आणि ज्युनियर जयेश पाटील सारखा एक दिग्गज खेळाडू या संघाकडे आहे. याच पता प्लिकचा फटका अतिशय चांगला धमाका पाहतोय आपण. मिड विकेटच्या वरतून हा दूर जातोय षटकार.
दर्शनाला आणू शिर्डीच लाडू चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीच लाडू चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचं लाडू चला जाऊ दर्शनाला आणू शिर्डीचं लाडू. सुभाष धुमाल फक्त आपला व्यक्तिगत विचारू इच्छितो काय इथं मात्र कुठंतरी कारिवली संघ बॅकफुटला जातोय असं वाटतंय. ज्या प्रकारे स्थिती पाहतोय आपण चौदरपाडा संघाची. नक्कीच 50-50 अवस्थेमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र ऑन ड्रेप आहे, मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एका धावीची संधी होती. या एका धावीने संघात धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकते तब्बल इथं मात्र 30. अजून सामना जिंकण्यासाठी इथं मात्र 27 धावाची आवश्यकता असेल. पण ज्या प्रकारे स्थिती आहे मी तर म्हणेन 50 नाही आता, कारण की इथं मात्र थोडंसं वर्चस्व पाहतो आपण चौदरपाडा संघाच्या सामन्यामध्ये आहे. कारण की येणाऱ्या फलंदामध्ये निश्चित चौदरपाड्याचा एक अतिशय देखणा खेळाडू म्हणजे निलेश अजून खेळाडू कक्षामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज महेश सज्ज होतोय, राऊंड द विकेट मारा करतोय. यावेळेस ज्यावेळेस पात्र हुक करायचं होतं पण टप्पापर्यंत खूपच चेंडू बाहेर वळतोय. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. असे चेंडू टाकणे टाळावे लागेल कारिवली संघाच्या गोलंदाजाला जर सामना जिंकायचा असेल. अतिरिक्त धावा 3 म्हणजे संघाला पराभवाच्या छायाकडे नेण्यासारखं आहे. धावसंख्येत बदल या वाईटच्या स्वरूपात धावसंख्या 31. 26 धावाची अजून आवश्यकता आहे. सामना दोन्ही संघाकडे असून संधी आहे पण जो जिता वही सिकंदर कुठला संघ सिकंदर बनेल या सामन्याचं. यावेळेस पाहता पुलचा फटका आहे चांगला दमदार आणि जाईल चेंडू मेडिकलच्या वरतून अजून एक सुपर षटकार. आरती चाले सांज सकाळी भक्त हे गाती तुझी भूपाली येऊन पंचारती पण आखूड टप्प्याचा चेंडू भरपूर वेळ होती. काय झकास पुलचा फटका खेळला पाहू शकता आपण. आणि आता मात्र मी तर म्हणेन सुभाष धुमाल पूर्णपणे विजयाकडे वाटचाल करताना चौदरपाडा हा संघ. धावसंख्या 37. 20 धावाची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. महेश सज्ज होताना अजून एक मोठा धमाका. काय क्लास आहे दाखवून देतो योगेश नावाचा फलंदाज की आम्ही पण कमी नाहीये इथं मात्र खेळपट्टीवर. सामना होता कुठं आणि या षटकामध्ये सामना आला कुठं. 13 चेंडू 14 धावा. यावेळेस पाहता फ्लिकचा फटका अजून एक धमाका आणि इथं मात्र पराभवाच्या छायाकडे जातोय संघ. लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार. हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज योगेश. क्रिकेट रसिकांसाठी सुवर्ण संधी सुद्धा आहे कारण की पाहतोय आपण प्रत्येक खेळवर जे आमची लाडके मायबाप क्रिकेट रसिक आहेत त्यांच्यासाठी जितू मानेरकर आणि बुमबुम सुभाष ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर प्रभाकर पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 500 रुपये आहे म्हणजे 2500चं बक्षीस मिळणार आहे. पण ती संधी दडवली इथं मात्र क्रिकेट रसिकांनी. पण सामना इथं मात्र एकतर्फी. आमचे गुणलेखक सांगतात की किती धावा पाहिजे सामना जिंकण्यासाठी. 8. काय बोलशील सुभाष धुमाल ज्या प्रकारे एक मोठं नाव कारिवली पहिल्या फेरीमध्ये जवळपास बालचषकच्या बाहेर जाण्याच्या तयारीकडे काय बोलशील. नक्कीच आणि त्याचं कारण ना खराब गोलंदाजी आपण पाहतोय. प्रत्येक याने आपल्या षटकामध्ये 22 धावा खर्च केला. त्याने महागडे षटक हाताळताना आपण पाहतोय महेश भोला. आणि कौतुक करायला गेलं ते फलंदाजी करणारे नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघाचा एक मोठ्या टार्गेटचा आव्हानाचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग इथे केलेला आहे. आणि जवळजवळ विजयाच्या उंबाट्यावर आपण पाहतोय नक्षत्र एंटरप्राइजेस चौदरपाडा संघ. अगदी बरोबर सांगितलं पण सहमत आहे आपल्या मताशी. काय सुपर कामगिरी करतोय इथं मात्र योगेश नावाचा फलंदाज. 4 षटकार एका चौकाराने व्यक्तिगत किती धावसंख्येवर खेळतोय 9 चेंडूमध्ये 33 धावसंख्येवर. काय अतिशय डबल अटॅक करतोय इथं मात्र एका बलाढ्य संघाच्या अगेन्स्ट. जेवढं कौतुक करावं तेवढं मात्र कम आहे. योगेश नावाचा फलंदाज आणि त्याला साथ देतोय योग्य
विशाल डावखुरा फलंदाज. 12 चेंडू सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 8 धावाची आवश्यकता. नक्षत्रा स्फोट चौदरपाडा एक चांगल्या स्थितीमध्ये आहे, कारण की अजून जर पाहिलं आपण 9 विकेट हातात आहे सुरक्षित. त्यामध्ये निलेश नावाचा फलंदाज अजून खेळाडू कक्षामध्ये आपल्या पार्टनरच्या खेळाचा आनंद घेतोय. तुम्ही खेळा, मी तुमची बॅटिंगचा आनंद घेतोय, असा एक संदेश देताना पाहतोय आपण निलेश याला. गोंदवली संघाचा संगणक जर आपण आला असेल, यावेळेस पात्र हुकचा फटका फेकून देतोय स्कोर लेगच्या वरतून दे दनादन. अजून एक दमदार हा षटकार. एक मोठ्या विजयाकडे वाटचाल करताना ज्या संघाकडे पप्प्या, सुजित नाईक, महेश भोला, आज कुठेतरी पंकजची कमतरता इथं मात्र निश्चित जाणवली असेल. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तो पंकज या संघामध्ये नाही आहे. परत एक मोठा फटका, विजय षटकार. क्या बात है, लाजवाब दमदार प्रदर्शन आणि एक अतिशय चांगला सामना जिंकला चौदरपाडा संघाने. धन्यवाद. दोन्ही संघांना विनंती आहे की कुठलाही संघ यानंतर जो लगेच सामना होणार आहे जांभूळपाडा संघाचा संगणक आणि चौदरपाडाचा कर्णधार, आपण या लगेच नाणेफेक करायची आहे. मी विनंती करेन सुभाष धुमाळ सरांना की आपण टॉस करण्यासाठी जायचं आहे. मनोहर तरे सर आलेले आहेत. हॅलो. तर चौदरपाडा संघाचा संगणक हॅलो, सामना हॅलो. आहे, आपण जायचं नाहीये, लगेच नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. कुठल्या प्रकारे आपल्याला संधी नाही आहे, विनंती आहे आपण कुठल्या स्थितीमध्ये नाणेफेक करायला इथं यायचं आहे. सुभाष ठाकरे साहेब आपल्याला विनंती करतायत की आपण या, आणि योगेश सामनावीर आपण सुद्धा या. सामनावीर योगेश स्टेज क्रमांक 2 वर आपण यायचं आहे. योगेश.